वर्ल्ड कपवर पाय ठेवणाऱ्या ऑस्ट्रेलियाची नशिबानं खोडून मारली. जरा डोळे बंद करा आणि डोक्यात एक स्लाइड शो सुरू करा. रिकी पॉन्टिंग, मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट, अँड्र्यू सायमन्स, मायकल क्लार्क, ब्रेट ली, मिशेल जॉन्सन. ही फक्त खेळाडूंची नावं नव्हती. ही नावं म्हणजे भीती होती. ही नावं म्हणजे दबाव होता. ही नावं म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची दहशत होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना आहे असं समजलं की आधी उत्सुकता वाटायची आणि मग हळूहळू भीती. कारण ऑस्ट्रेलियाला हरवणं अवघड होतंच, पण वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं म्हणजे एखादं अशक्य स्वप्न पूर्ण करण्यासारखं होतं. 2000 ते 2015 हा काळ ऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळ होता. ते फक्त सामने जिंकत नव्हते, ते प्रतिस्पर्ध्यांचं मनोबल मोडत होते. वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियासाठी स्पर्धा नव्हती, तो त्यांचा किल्ला होता. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया म्हणजे अंतिम अडथळा. 2003, 2007, 2015 ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप उचलले आणि प्रत्येक वेळी असं वाटायचं की हा संघ कधीच संपणार नाही. 2023च्या वन डे वर्ल्ड कपमध्येही सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा फॉर्म ढासळलेला दिसत होता. अफगाणिस्ताननं तर त्यांना अक्षरशः संकटात आणलं होतं. एका क्षणी असं वाटलं होतं की आज ऑस्ट्रेलिया बाद होणार. पण मग ग्लेन मॅक्सवेल उभा राहिला आणि एक असा डाव खेळला जो क्रिकेट इतिहासात कायमचा कोरला गेला. त्या एका खेळीनं ऑस्ट्रेलिया पुन्हा मायटी ऑस्ट्रेलिया बनली. आणि त्यानंतर कोणालाही उसंत न देता ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये भारताला हरवलं आणि वर्ल्ड कप उचलला. तेव्हा पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली होती. ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेऊ नका. पण वेळ बदलत होती. रिकी पॉन्टिंगची टीम असो किंवा ग्लेन मॅक्सवेलची, ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलिया असं सगळ्या जगानं पाहिलं होतं. आणि म्हणूनच जेव्हा T20 वर्ल्ड कप 2026मध्ये ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमधून बाहेर पडताना संपूर्ण जग पाहत होतं, तेव्हा कुणालाच विश्वास बसत नव्हता. मायटी ऑस्ट्रेलियन्स गुडघ्यावर आले होते. आणि तेही दोन संघांमुळे, श्रीलंका आणि झिम्बाब्वे. ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमधून बाहेर कशी पडली? हा सगळा प्रश्न दोन पराभवांपेक्षा मोठा आहे. कारण मुद्दा फक्त हारले इतकाच नाही. मुद्दा आहे, ऑस्ट्रेलिया इतकी कमकुवत का दिसली? T20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया ग्रुप बी मध्ये होती. या ग्रुपमध्ये होते ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान. या ग्रुपमधून फक्त दोन संघांना सुपर 8मध्ये जायचं होतं. हे दोन स्लॉट मिळवले श्रीलंका आणि झिम्बाब्वे. ऑस्ट्रेलियाचं भवितव्य झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड या मॅचवर अवलंबून होतं. जर आयर्लंड जिंकलं असतं तर ऑस्ट्रेलियासाठी जरतरची एक छोटीशी आशा उरली असती. पण पाऊस आला. मॅच रद्द झाली. झिम्बाब्वेला 1 पॉइंट मिळाला. आणि ऑस्ट्रेलियाचं सुपर 8चं तिकीट कट झालं. पण खरा प्रश्न वेगळा आहे. ऑस्ट्रेलियासारख्या संघावर झिम्बाब्वे आयर्लंडच्या निकालावर अवलंबून राहण्याची वेळ का आली? याचं उत्तर आहे दोन जबरदस्त धक्के. झिम्बाब्वेचा धक्का आणि श्रीलंकेचा धक्का. बारक्या टीम्सचा गैरसमज ग्रुप जाहीर झाला तेव्हा चर्चा होती. ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया सोडून सगळ्या बारक्या टीम्स आहेत. काही जण तर असंही म्हणाले, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुपर 8 मॅच व्हावी म्हणूनच अशी जुळणी केली आहे. आयर्लंडला सहज हरवून ऑस्ट्रेलियानं कॅम्पेन जोरात सुरू केलं. आणि मग डाव उलटा फिरला. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवलं. आणि श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सनं पराभूत केलं. दोन्ही सामनं एकतर्फी होते. झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलियाला किमान लढत देता आली. पण श्रीलंकेविरुद्ध? श्रीलंकेनं ती संधीसुद्धा दिली नाही. एक ऐतिहासिक नोंद 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली. आणि इथूनच खऱ्या कारणांचा शोध सुरू होतो. या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची बॉलिंग कमकुवत वाटली. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड हे 3 ऑस्ट्रेलियाचे मुख्य शस्त्र. पण
स्टार्कने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कमिन्स आणि हेझलवूड दुखापतीमुळे बाहेर होते. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगमधील धार निघून गेली. आयर्लंडला फक्त 115 धावात ऑल आऊट करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. पण त्यानंतर झिम्बाब्वेच्या फक्त 2 विकेट्स, श्रीलंकेच्याही फक्त 2 विकेट्स. बॉलर्स प्रेशर तयारच करू शकले नाहीत. स्पिन ट्रॅक आणि ऑस्ट्रेलियाचा अपयश हा वर्ल्ड कप श्रीलंकेत खेळला गेला. इथल्या पिचवर बॉल खूप फिरतो. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये 11 स्पिनर्स वापरले गेले. हा पेसर्सचा नव्हे, स्पिनर्सचा वर्ल्ड कप होता. पण ऑस्ट्रेलियाचा मुख्य स्पिनर ॲडम झॅम्पा झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध विकेटलेस गेला. इतर स्पिनर्सही निष्प्रभ ठरले. चुकीचे प्लॅन, चुकीची अंमलबजावणी. ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथला बाहेर बसवलं. T20मध्ये जुना टच नसेल असं म्हणता येईल. पण कमिन्स हेझलवूड नसताना अनुभव फार महत्त्वाचा होता. तो अनुभव ऑस्ट्रेलियाने स्वतःहून बाजूला ठेवला. मॅट शॉर्टने झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक केलं. पण श्रीलंकेविरुद्ध मिचेल मार्शला परत आणण्यासाठी त्यालाच बाहेर बसवलं. इन्फॉर्म बॅटरला बाहेर बसवणं ही मोठी चूक ठरली. पॉवर हिटर्सचा अतिरेक स्टॉयनिस मॅक्सवेल टीम, डेव्हिड कॅम ग्रीन, सगळी मिडल ऑर्डर पॉवर हिटर्सने भरलेली. कोणीही थांबून खेळलंच नाही. श्रीलंकेविरुद्ध 5वी विकेट 160 धावांवर पडली. हातात 4 ओव्हर्स होते. आणि पुढे फक्त 21 धावा. पूर्ण कोलॅप्स. ऑस्ट्रेलियाने हा वर्ल्ड कप गांभीर्याने घेतलाच नाही. पाकिस्तानमध्ये स्पिन ट्रॅकवर प्रॅक्टिस मॅचेस खेळण्याची संधी होती. पण ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना BBL फायनल्समध्ये खेळवलं. आशियाई कंडिशन्सची तयारीच केली नाही. श्रीलंका आणि झिम्बाब्वेचा खरा विजय ऑस्ट्रेलिया फक्त खराब खेळली म्हणून हरली नाही. ती हरली कारण श्रीलंका आणि झिम्बाब्वे जबरदस्त खेळले. झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट, ब्लेसिंग मुझरबानी, ब्रँडन इव्हॅन्सन यांनी ऑस्ट्रेलियन बॅटिंग उद्ध्वस्त केली. श्रीलंकेचा पथुम निसांका सेंचुरी, मॅच विनिंग इनिंग आणि ऑस्ट्रेलियाचा घमंड मोडणारा खेळ. शेवटचा विचार. T20 क्रिकेटमध्ये रेकॉर्ड चालत नाहीत, नाव चालत नाही. इथे चालतं ते धाडस. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. यावेळी ऑस्ट्रेलिया धाडसी नव्हती. ती जागा श्रीलंका आणि झिम्बाब्वेने घेतली. आणि म्हणूनच आज इतिहास घडला.